गुड मॉर्निंग नाही म्हणू शकतो आपण, तर डायरेक्ट गुड नाइट म्हणायचं. हाँ ब्लॉग लेट चालू हुआ. ऑफिस छूटने के बाद मैंने तो स्टार्टिंग में ये कौन सा बटन है? वो अलग है, वो वाला दबा के डायरेक्ट घर पे निकल जाने का है वो. डायरेक्ट ऊपर से लिफ्ट फाड़ के. चलो अभी घर जाते हैं. कुछ खाने का है क्या? समोसा खाने का है, लेकिन मेरे यहाँ का नहीं खाने का है, तो मेरे उधर पे आगे की तरफ कि चलते आदेश नगर वाला अपना. नहीं, आदर्श नगर वाला नहीं, आगे खाने का. तो गाईज आज थोडं ब्लॉग लेट चालू करत आहे गाईज. डायरेक्ट ऑफिस सुटल्यानंतर ब्लॉग चालू केला आहे. दिवसभरपासून टाईम नाही भेटला असतो त्यामुळे गाईज. आणि आज काय कोणाचं पेमेंट येत नव्हतं, काही नाही. तेरा कितना है? 24 है ना कि 2600 है? हाँ 2600 है. मेरा तो भाई अभी आया 600 रुपये. तो ऐसे ही चल रहा है भाई. अरे कॉल डिस्कनेक्ट कर दो. कॉल डिस्कनेक्ट कर रहे हैं ना सब जना भी. तेरे को क्या बोला था 20 तारीख के बाद जो डेटा रहता है उस पर ज़्यादा से ज़्यादा कस्टमर कॉल नहीं देखो उठाते. मालूम है क्या मेरा क्या सीन हुआ मालूम है क्या? हाँ. फर्स्ट डे था ना कॉलिंग का, हाँ. तो उस दिन ना कंटिन्यूस कॉलिंग हो रहे थे मेरे को. हम्म. तो मेरे साथ क्या बाउंस कॉल ये है ना, जो मेरे बाउंस के जो थे हाँ. वो लोग ने बॉट केस पे कर दिया. अच्छा बाउंस की कस्टमर. हाँ, वो कंटिन्यूस कॉल हिट हो रहे थे ना. अरे रुकने का टाइम नहीं मिल रहा भाई. गाडी ये- तेरे हां गाडी तेरे साईड में. चला काही झालं आता आमचं ऑफिस. चाललो आहे आणि लेट ब्लॉग चालू केलं आहे, सो सॉरी. तो आता चाललो आम्ही घरी. कुछ खाते क्या बाहर? क्या खाना है? जाएंगे कुछ खा लेंगे. देखते हैं वडापाव वगैरह कुछ बड़ा खाएंगे. को करते थे थोड़ा ठीक है ना? पानी का भी एकदम मस्त वातावरण हो गया. हार्ड है क्या? मस्त आहे. बेड पकडून देणार क्या? हां बेड पकडून. नाही ना. घरी आलो आहे पण पिण्याचं पाणी संपलं आहे गाईस. सो आता पिण्याचं पाणी घेऊन येतो गाईस. आणि घरी पोचलो तेव्हाच पाऊस चालू झाला. आता पावसात झाला का मला पाणी आणण्यासाठी. बघतो आता थांबला असेल तर बरं. चला घेऊन येऊ आपण पाणी. गाईस पाऊस तर चालू नाही पण गर्दी बघा किती आहे. गाईस फ्रेश वगैरे झालो आहे आणि पाणी वगैरे घेऊन आलो आहे गाईस. इथं पाणी ठेवलं आहे. दोन्ही ताई यायची आहे गाईस. इथं साऊंड्स वगैरे लावले आहेत आता गाईस. बघा खूप दिवसानंतर साऊंड बार लावला आहे गाईस. वेळच नाही भेटले गाईस 5 वाजता, त्यामुळे आज वेळ भेटला म्हणून वाजवला साऊंड बार. नाहीतर वेळ कुठे आहे गाईस. ऑफिसहून घरी रोहिणी टाईप पण आले. या तुलाच फोन लावत होता आता मी. गाईस जेवण करायला बसलो आहे आता मी. खिचडी बनवली आहे ताईनं. पण आम्ही कन्फ्यूज आहे की कुठली मूवी लावायची म्हणून. ताई पण विचार करत आहे, मी पण विचार करत आहे. आणि पाऊस चालू झाला आहे. मस्त बनवली खिचडी. गाईस मूवी बघतोय आता रोहिण त्यातून मी. ताई तिथं लेटून आहे आणि इथं लावली आहे मूवी. आई मूवी लावली आहे विक्रमची. फायटिंगचा सीन चालू आहे गाईस. मजा येते बघायला. इथे तर रात्रीचे बघा गाईस किती वाजले. 11 वाजून 11 मिनटं झाले. मूवी वगैरे बघितली आणि आता वाजले गाईस 12:30. आणि आज काय ब्लॉग काय काढायला भेटलं नाही गाईस. काय काय टॉपिक कळणं. फक्त संडेचा ब्लॉग बरोबर झाला आहे गाईस. का बरं की त्या दिवशी मस्त कामावर पण गेलो, फिरायला पण गेलो, सो त्यामुळे. आणि सध्या मी सोशल मीडियावर एवढं बघत आहे ना गाईस, ते जंतर मंतरचं काय ते दिल्लीला एवढी पब्लिक, बाप रे बाप, काही समजत नाही मला ना. कधी ते बघून ना असं वाटते ना की माझी पण इच्छा होती गाईस तिकडे जायची. मग काय करायचं गाईस, तिथं जॉब आहे त्यामुळे. मला जॉब नसते ना गाईस, मी तिकडे गेलो असतो आणि तिकडची तुम्हाला अपडेट दिली असती की तिकडं काय चालू आहे काय नाही चालू आहे. करायचाच विचार करतो तुम्ही की यार करा. मी आता इथे जॉबला नसतो ना, मी तिकडेच गेलो असतो. अपडेट दिली असती तुम्हाला तिथं काय चालू आहे, किती लोक आहे, काय तिकडं किती. म्हणजे पोलिस तर सगळ्या लोकांना मारत आहे, स्टुडंटला मारत आहे तिथं. सोशल मीडियावर खूप चालू आहे. काय होते काय माहिती नाही. त्याचं तर माहितीच पडणार. न्यूज आहे सोशल मीडियावर, खूप माहितीच पडणार एक तर काय होणार म्हणून. आणि ब्लॉग पण बरोबर काढता येत नाही काहीच, काही समजत नाही काय करू. आता बेडरूममध्ये आहे बसून नाही. बेडरूममध्ये बघा काही स्टिकर्स वगैरे लावले मी. इथं कारचं आहे, इथं डॉगीचं आहे आणि इथं
गणपती बाप्पाचा आहे बघा. आणि इथं मी आहे. मीच वैतागलो गाईस, काय करायचं म्हणून. सध्या बरोबर रुटीन नाही आहे, ब्लॉग पण बनत नाही, काहीच करत नाही. पण डेली ब्लॉग तर चालूच आहे ना, असं तर नाही ती करतच नाही मी. चालू आहे डेली ब्लॉग. संडेच्या ब्लॉगला खूप मजा आली गाईस. घुमणं पण झालं, फिरणं पण झालं चांगलं, ब्लॉग करणं पण झालं, जेवायला पण भेटलं, पैसे पण भेटलं, असं मस्त मजा आली. आणि आज तर सकाळी उठलो, असाच विचार केला की काढू की नाही ब्लॉग म्हणून. काढायचा तर होता, पण मग विचार केला की नाही, तेच जास्तीत जास्त काय, ऑफिसला जाणार, काम करणार, पहिलेच फोन अलाउड नाही, टी ब्रेक, लंच ब्रेक तेच चालू राहणार म्हटलं. त्यामुळे मग मीच विचार केला की ऑफिस झाल्यानंतरच ब्लॉग सुरुवात करू म्हटलं. काहीतरी सांगू शकतो, गोष्टी तुम्हाला दाखवू शकतो. सो त्यामुळे झोपतो गाईस, खूप झोप लागली आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.